रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपले स्वागत। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक होतोय। जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला 6व्या दिवशी पाठिंबा। परंडा तहसीलवर घंटानाद व एक दिवसीय धरणे आंदोलनाची दखल घ्या अन्यथा सरकारला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी परंडा तहसीलवर दिला। परमेश्वर कदम, परंडा। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आजचा 6वा दिवस आहे। शासनानं त्याची दखल घेतलेली नाही। ते शिंदे साहेबांनी जो अध्यादेश काढला त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही। ह्या सरासरी मराठ्यांची फसवणूक करताय शासन आणि विरोधक आणि शासन दोन्ही एकच आहेत। मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्या उपोषणाची अद्याप सरकारने दखल घेतली नाही। आंतरवलीमध्ये मराठा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या त्यांनी पूर्वीच जगजाहीर केलेल्या आहेत। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं, मराठवाडा गॅझेट, सातारा गॅझेट, मुंबई गॅझेट लागू करावं, शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी आणि त्याच्याद्वारे कुणबी नोंदी मराठ्यांच्या शोधून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन मनोजदादा जरांगे पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव त्यांच्याबरोबर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आता उपोषण कुठे चालू आहे त्यांचं? उपोषण आंतरवली सराटीमध्ये चालू आहे। आजचा 6वा दिवस आहे। शासनानं त्याची दखल घेतलेली नाही आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज आपण परंडा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी घंटानाद, धरणे आंदोलन आणि हलगी आंदोलन करत आहोत। किती दिवसासाठी आहे तुमचं हे आंदोलन? हे आंदोलन एकच दिवसाचं आहे। आजच्या दिवसाचं 1 दिवसासाठी एक दिवसीय आंदोलन आहे। पुढचं काय नियोजन ह्या पुढच्या काळात? यापुढे जर शासनाने याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन जशा अंतरवलीहून सूचना येतील आणि जसं आम्हाला सुचेल त्या पद्धतीनं आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवीत नेणार आहोत। यापुढे जर शासनानं दखल घेतली नाही तर रास्ता रोको आणि बेमुदत रास्ता रोको हे सुद्धा पुढची हत्यारे आम्ही उचलणार आहोत। आज महात्मा गांधीची पुण्यतिथी आहे। महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पुण्यतिथी साजरी करून या आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। हे आंदोलन आम्हाला पूर्णपणे लोकशाही मार्गाने करायचं आहे आणि लोकशाही मार्गानेच हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहे। काय मागणी आहे तुमची ते जरा सविस्तर सांगा। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन आणि घंटानाद आंदोलन करत आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत 50% आत ओबीसी मधून आरक्षण, जे यापूर्वी मुंबईमध्ये शिंदे साहेबांनी जो अध्यादेश काढला त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही। ह्या सरासरी मराठ्यांची फसवणूक करताय शासन आणि विरोधक आणि शासन दोन्ही एकच आहेत की आम्हाला सतत फसवण्यात येत आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन कायम चालू ठेवणार आहे आणि जसा मनोज जरांगे पाटील आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करत राहू। माजी उपसरपंच राजुरी, मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्या उपोषणाची अद्याप सरकारने दखल घेतली नाही। त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज परंडा तालुक्याच्या वतीने आज घंटानाद व हलकीनाद आंदोलन तहसील समोर करण्यात येत आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे सर्वत्र उपस्थित आहेत।